आज मकर संक्रांती निमित्त प्रिन्सेसचं आज पहिलं बोर स्नान झालं. तर प्रिन्सेसला बघा कसं तयार करायला लावलेलं आहे. तिला सगळे आपले दागिने घालायला लावलेले आहेत. माझ्या ताईसुद्धा तिथे होत्या आणि मी बिल्डिंगमधल्या बायकांनी ताईंनी तिला खूप छान तयार केलेलं होतं. सगळ्या बिल्डिंगच्या बायका तिथे हजर होत्या. एक एक करून सगळं बिट्टीची तयारी चालू होती. मीही सगळं तयार करून ठेवलेलं होतं. तर अशा पद्धतीने आता मी पहिलं तिला ओवाळणी केली. मग तिला ते जशा मला काकू सांगत होत्या तसं तसं मी तिला ओवाळत होती. बघू शकता तुम्ही सगळेजण. तर अशा पद्धतीने आम्ही तिला ओवाळत होतो. मग माझ्या बिल्डिंगमधल्या खालच्या काकू ज्या होत्या त्या आल्या, त्यांनी तिला ओवाळलं. सगळेजण एक एक करून तिला ओवाळत होते. तिचं पहिलं बोर स्नान होतं आणि मकर संक्रांतीच्या दिवशी ते करावं लागतं असं मला सांगितलं गेलं. मी पटापट जाऊन मग तयारी केली, सगळं घेऊन आली. तुम्ही बघू शकता की माझ्या बिल्डिंगमधल्या सगळ्या बायका आलेल्या होत्या. मी जाऊन त्यांना सांगितलं की असं असं करायचं आहे. सगळ्यांनी मला सांगितलं की हो आम्ही येतो म्हणून. मग ताईंनीसुद्धा तिला हळद कुंकू केलं. त्यानंतर हळद कुंकू, ती शांत होती. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बिट्टी आज फार शांत होती आणि छान म्हणजे बाजूच्या ताईंनीसुद्धा तिला हे केलं. एक एक करून सगळेजण तिला ओवाळत होते. बघू शकता तुम्ही. पण ती शांत होती, हेच फार महत्त्वाचं होतं. नाहीतर ती खूप रडते. असं करून आरती ओवाळून झाल्यानंतर मग मी पहिल्यांदा तिला मला सांगितलं की असं असं तिच्या डोक्यावरून हळूहळू ते जे आहे कुरमुरे चॉकलेट्स हे तिच्या डोक्यावर, म्हणजे त्यांनी सगळी ती आंघोळ करायची असते. त्याला बोर स्नान असं म्हटलं जातं. तर अशा पद्धतीने प्रिन्सेसचं पहिलं बोर स्नान जे आहे ते पार पडलं. मग प्रिन्सेसच्या पप्पांनीसुद्धा तिला आंघोळ घातली. तर असा सगळा हा एक पारंपरिक पद्धतीने चालू आलेला असा हा सगळा सण आहे आपला, जो करावा लागतो. तर मजा असते लहान मुलांची मकर संक्रांतीची. तर ती बसते, त्याच्यामुळे मी म्हटली की मी काही घेऊन तिला बसत नाही, ती एकटी बसते. लहान मुलंसुद्धा होती, ताईंनी केलं. अशा सगळेजण सगळे आपले जेवढे आलेले पाहुणे जे होते त्यांनी सगळं हे केलं. हे सगळं केल्यानंतर माझा हळदी कुंकाचा सुद्धा कार्यक्रम होता. तो कार्यक्रम तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. तर बघा कसं होता हळदी कुंकाचा कार्यक्रमसुद्धा. ते एक एक करून ताई आपल्या सगळ्या ज्या होत्या माझ्या आलेल्या बिल्डिंग्समधले जे पाहुणे होते, काकू त्यांची मुलं, हे सगळेजण करत होते. बघा नशीब बिट्टी शांत होती, छान होती. ती छान पद्धतीने सगळं एन्जॉय करत होती. तिला फक्त एवढंच होतं की ते म्हणजे खायचं एवढंच तिला कळत होतं आणि ती खूप म्हणजे एन्जॉय करत होती, पण रडली नाही एवढंच. तर व्हिडिओला आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.